नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या खात्यामध्ये जो पीक विमा येणार आहे तो पीक विमा कोणत्या अकाउंटमध्ये आला आहे किंवा कोणत्या अकाउंटमध्ये येणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा ऑलरेडी वाटप झालेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होणार आहे. काही शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप झाला आहे, परंतु ते एका अकाउंटमध्ये चेक करत आहेत आणि त्यांचा पीक विमा हा दुसऱ्याच अकाउंटमध्ये आलेला आहे. तर तो कोणत्या अकाउंटमध्ये पीक विमा त्यांचा आलेला आहे किंवा तो कोणत्या अकाउंटमध्ये येणार आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शासनाच्या वतीने देण्यात येणारे सर्व प्रकारचे पीक विमे, अतिवृष्टी अनुदान किंवा नमूद शेतकरीचे पैसे किंवा PM किसानचे पैसे, भावांतर योजनांचे पैसे किंवा धानाचा बोनस हे NPCI ला जो आपला बँक अकाउंट लिंक आहे त्या बँक अकाउंटमध्ये आपले पैसे येत असतात आणि त्याबद्दलचाच व्हिडिओ आपण हा केलेला आहे. आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून आपले पैसे कोणत्या अकाउंटला येणार आहेत किंवा आलेले आहेत हे चेक करू शकता. चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती जाऊन NPCI असे टाईप करायचे आहे. त्याच्यानंतर ही NPCI ची वेबसाईट आपल्याला समोर दिसू लागेल. या वेबसाईटवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस दिसू लागेल. येथे जाऊन कदाचित हा इमेज दुसरा असेल, हा इमेज दुसराही असू शकतो. येथे कन्झ्युमर अशा पद्धतीचा ऑप्शन आहे, यावरती आपण टच करायचे आहे किंवा क्लिक करायचे आहे. आपण कन्झ्युमर वरती क्लिक केल्यानंतर हा पूर्ण डॅशबोर्ड ओपन होतो हा खालचा. याच्यामध्ये शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबल बेस. या ऑप्शनवरती आपण टच केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो. यामध्ये होम, आधार सीडिंग और डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस, आधार मॅपिंग हिस्ट्री, रिक्वेस्ट चेक, स्टेटस चेक अशा पद्धतीचे ऑप्शन येतात. यामध्ये आपण अकाउंट डिटेल्स यावरती टच किंवा क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर हा इंटरफेस येतो. याच्यामध्ये आपण आपला जो 12 डिजिट म्हणजे 12 अंकी जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे आणि आपण सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही रजिस्टर्ड आधार नंबर असेल त्या रजिस्टर्ड आधार नंबरवरती 6 अंकी OTP येईल. तो OTP आपण टाकल्यानंतर कन्फर्म वरती क्लिक करायचे आहे. आपण कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या आधार नंबरला जो काही बँक अकाउंट सीडेड आहे किंवा संलग्न आहे तो अकाउंट नंबर आणि त्याच्या संदर्भातील पूर्ण माहिती दिसू लागते. जसे की तो अकाउंट नंबर कोणता आहे, तो कोणत्या बँकेत आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, HDFC मध्ये आहे, कॅनरामध्ये आहे किंवा कोणत्या दुसऱ्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचे नाव इथे दिसू लागेल. तो कोणता अकाउंट नंबर काय आहे तो दिसू लागेल. त्याच्यानंतर अकाउंट होल्डरचे नाव, तुमचे नाव इथं दिसू लागेल आणि तुमचे कोणत्या पद्धतीचे अकाउंट आहे, सेव्हिंग आहे, करंट आहे, अशा पद्धतीची पूर्ण माहिती आपल्याला इथे मिळून जाईल आणि आपला येणारा कोणताही अनुदान किंवा पीक विमा कोणत्या अकाउंटवर आला आहे किंवा येणार आहे हे आपल्याला कळू लागेल. आपल्याला काही क्वेरी असतील, आपल्या काही कमेंट्स असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.